यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भाव शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। मोही जीव परवस्तूला माझं म्हणतो, परातून सुख मानतो, दुःख मानतो, त्यामुळं अनंत संसार परिभ्रमणाला प्राप्त होतो। मग कुठल्या गोष्टीविषयी मोह करतो? जर स्वतःची वस्तू त्याला माहीत नाही आहे तर ज्याला पण ज्ञेय बनवणार, ज्या पण वस्तूचं ज्ञानामध्ये चिंतन करणार, अनुभव करणार, त्या प्रत्येक वस्तूविषयी मोह करणार। म्हणजे अज्ञानी जीवाची परिणती अशी असते की स्वतःचं स्वरूप जाणत नाही, भेदविज्ञान करत नाही। तो जो अज्ञानी जीव है वो मोही होता है, इसलिए स्वयं का स्वरूप जानता नहीं, यथार्थ स्वयं को मानता नहीं और परद्रव्य जो भी ज्ञान में आता है उससे मोह करता है। जिसको भी जानता है उसके प्रति एकत्व या ममत्व परिणाम करता है, कर्तृत्व या भोक्तृत्व परिणाम करता है। इस वजह से पुनः पुनः दुख को प्राप्त होता है। तो इस श्लोक में क्या बताया है? जो सर्वथा अन्य स्वभाव वाले सभी परिग्रह है, शरीर से लेकर जो बहिरंग सभी पदार्थ, जैसे घर, धन, स्त्री, पुत्र, शत्रु, मित्र आदि समझ लेना इसमें, और जो भी है वो गर्भित करके, जो सर्वथा अन्य स्वभाव वाले हैं उनको मूढ़ जीव स्व मानता है, स्वयं को उसका स्वामी मानता है और उनको स्वयं का परिग्रह मानता है, स्व मानता है। तो इसलिए कल देखा था क्या हमने, स्त्री को अपना मानता है, वो नियम से दुख को प्राप्त होता है। स्त्री के और क्या नाम बताए थे? दारा, भार्या, कलत्र, पत्नी, स्त्री आदि, ये सब उसके अलग अलग नाम है, अलग अलग जगह अलग अलग रूप से उसको पुकारा जाता है। तो इस वजह से अलग अलग शब्दों में वो एक ही परिग्रह है, लेकिन उसको इतने सारे शब्दों से कहा जाता है। तो आगे बता रहे हैं पुत्र का परिग्रह दुख देता है या सुख देता है? पुत्र को आप परिग्रह मानते हैं तो पुत्र दुख देता है कि सुख देता है? मेरा क्वेश्चन अच्छे से सुनना, क्या बताया मैंने?
क्या पूछा? हाँ बताओ, पुत्र परिग्रह सुख देता है कि दुख देता है? हम बताए दीदी जी। हाँ बोलो बोलो। हाँ, परिग्रह तो कोई सुख दुख का कारण नहीं होता है। ये सुखी दुखी तो हम अपने भूल के उसमें अपनत्व कर लेते, एकत्व कर लेते, इस कारण होते हैं। हाँ तो उसमें कोई वो परिग्रह का दोष नहीं है। बराबर। मतलब ऐसे बताना, पुत्र न सुख देता है न दुख देता है। पहले ये सेंटेंस, उसका आंसर। क्यों? क्योंकि जो पुत्र भाव में अपने ज्ञान में आया है ना, वो पुत्र उससे एकत्व, उससे कुछ अपेक्षाएं, ये तुम्हें दुख देने वाले हैं। मतलब पुत्र को पुत्र जानेंगे तो दुख नहीं है, क्योंकि सभी के पुत्र थे। किसके? चक्रवर्ती के पुत्र थे, तीर्थंकरों के पुत्र थे। हाँ, आदिनाथ स्वामी के कितने पुत्र थे? आदिनाथ स्वामी के दो थे ना, भरत और बाहुबली। हाँ, 102 बताया जाता है ना, सभी कन्या और पुत्र मिलकर 2 कन्याएं ब्राह्मी और सुंदरी, और 100 पुत्र थे। बोलो, सुखी थे कि दुखी थे? पूरा परिग्रह 100 लोगों में बांटना पड़ने वाला था उनको। मतलब वो परिग्रह उनको सुख देने वाला कि दुख देने वाला? परिग्रह तो जड़ है, उसमें न सुख है न दुख है। जो उसमें एकत्व ममत्व करता है वो नियम से दुख को प्राप्त होता है। इसलिए ये बता रहे हैं यहाँ पर। व्यामोही पुरुष पुत्र को अपना मानते हैं। पुत्र किसे कहते हैं? छान सांगितलं बरं का. पुत्र कोणाला म्हणायचं? अध्यात्म भाषा में पुत्र किसे कहते हैं बताओ. बाहर आप बता रहे कि ये पुत्र किसे कहते हैं. जो माता पिता से उत्पन्न हुआ उसको आप पुत्र बोलते हैं, लेकिन अध्यात्म भाषा में पुत्र किसे कहेंगे? बता सकते हैं? मैं पढ़ती हूँ, सुनो. जो कुल को पवित्र करे उसे कुल पुत्र कहते हैं. ही काय सांगितलं? जो कुल को बढ़ाए या पवित्र करे उसे पुत्र कहते हैं. इस आत्मा का वंश है चैतन्य स्वरूप. इस चैतन्य स्वरूप को पवित्र करने वाला, वृद्धिंगत करने वाला तो यह ज्ञान परिणत स्वयं का आत्मा है. इसलिए यह मेरा तत्वज्ञान ही वस्तुतः मेरा पुत्र है. कितना अच्छे से बताया. काय सांगायले? पुत्र म्हणजे बाहेर आपण परिग्रहामध्ये पिता पुत्र वगैरे म्हणतो, पण अध्यात्मामध्ये पुत्र कोणाला म्हणायचं? तो मेरा तत्वज्ञान ही वस्तुतः मेरा पुत्र है, जो मेरे चैतन्य कुल को पवित्र करेगा. कुळाला जो पवित्र करतो तो पुत्र. तो अपना कुल कौन सा है? चैतन्य धाम यह अपना कुल है, और उसको पवित्र करने वाला कौन है? तत्वज्ञान. तो हमें जो सम्यक ज्ञान या तत्वज्ञान उत्पन्न हुआ है, उससे ही चैतन्य रूपी कुल को पवित्र किया जा सकता है. इसलिए वो पुत्र है, ऐसा कहा. यहाँ कौन सा कुल अपना है? बाहर किसको कुल कहते हैं? किती कुळ आहेत माहिती का? मला काल परवा कळालं. टोटल कुल कितने होते हैं? काय नाव आहे बरं त्या भैयांचं? फलटणचे भैया, काय नाव आहे हो तुमचं? विसरले. CA भैया. काय नाव आहे तुमचं? विसरले मी, क्षमा. अहो म्यूट आहे तुम्ही. म्यूट काढा, म्यूट, आणि मग सांगा. चेतन भैया का? नाही, चेतन नाही. काय नाव आहे हो? अनुप भैया. राईट है ना? बरोबर. हां, तो हां सांगा बघू. उत्तर सांगितलं होतं परवा जितू भाईंनी तुम्हाला. तिथं जात आहे ना प्रवचनला का नाही?
नाही मी ऐकलंच नाही कशी माझं लक्ष नाही थोडा. हॅलो. हां टी व्ही बघताय का? हा मी ऍक्च्युली मम्मीने ऍक्च्युली सुरू केलं होतं. होय मला ना, कसं करायचं ते कळत नाही. तुम्हाला पुण्य देण्यासाठी. टी व्ही समोर बसून प्रवचन ऐकायचं नसतं. नाही नाही आता जस्ट मी इकडे होतो ती रूम मध्ये होती. बर ठीक आहे. मी काय विचारलं, जितूबाईंच्या प्रवचनला जाताय का रोज? हो जातो ना. सांगा बघू, परवा सांगितले प्रवचन मध्ये एकूण कुळ किती असतात? एकूण 197 कुलकोटी. हा 99 97 कमी करताय, तुम्ही 2 कोटी कमी करताय. 99 हा 199 लक्ष कोटी का नुसतं कोटी? लक्ष कोटी. हा 99 लक्ष कोटी कुल. 100 ना, 199 लक्ष कोटी इतके कुळ असतात. इतक्या कुळामध्ये आपण जन्ममरण करून आलोय हे सांगायचं होतं त्यांना. त्याच्यातून काय, त्याच्यातून आपल्याला काय समजून फायदा? कशाला म्हणायचं कुळ, कशाला म्हणायचं कळतंय मला? कुळ कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं? ते उच्च नीच भेद झाले. कुळ कुळ कशाला म्हणायचं? कुळ आणि जाती, कुळ कशाला म्हणायचं? आईच्या वडिलांच्या वडिलांच्या कुल. एक जण आईचं सांगायचं, एक जण वडिलाचं सांगायचं, एक जण काकाचं आणि मामाचं सांगू नका. नाही नाही जाती आहे ती आईची आहे. बरोबर. हा आईचं वंश असते ना, त्याला म्हटलं जातं जाती, आणि वडिलांच्या वंशाला म्हटलं जातं कुळ. तो जो मतलब पिता के वंश को कहा जाता है कुल, और माता के वंश को कही जाती है जाति. तो ऐसे कितने कुल है? तो कुल 199 लक्ष कोटी. लिखी भैया, जे 3दा सांगायला तुझ्यासाठी. राज वैदी गुरु न्यायचं असतं ना, घेऊन या तिथून बसून जा. 199 कोटी. 199.5 लिहायचं. तो इतने कुल है, इतने कुल में हम जन्म मरण करके आए हैं. क्या फायदा समझकर? कौन से कुल में हमें सुख मिला, कौन से कुल से हमें मुक्ति मिली? कोई कुल या कोई जाति मुक्ति के लिए या निरोध के लिए कारण नहीं है. कौन कारण है? हमारे परिणाम कारण है. मतलब हम जैसे परिणाम करते हैं वैसा ही कुल और वैसी जाति हमें प्राप्त होती है. किसने आपको इस कुल में जन्म दिया है? शिल्पा बेन, तुमच्या पोराला तुमच्या कुळामध्ये कोण जन्मलं सांगा? आओ ते आता ये इथलं घर म्हणजे कुळच की त्याचं आता ते. हाँ तो यहाँ पे जो जन्म हुआ है, तो यहाँ पे किसने लाया आपको बताओ? हमारे परिणामों से ही ऐसा कुल मिलता है. तो इसलिए बता रहे हैं कि जिस परिणाम से, जो भी परिणाम पूर्व में किया है, उसका फल स्वरूप आज इस कुल में जन्मे, और इस कुल में जन्म लेने के बाद यहाँ पे जो परिणाम करते हैं उससे भविष्य में कहाँ जाना है ये फिक्स होगा. तो इसलिए बता रहे हैं कि जो इस कुल को पवित्र करता है उसको पुत्र कहते हैं. मतलब सच्चा पुत्र. कौन? यश या राज. तो ऐसे जो कुल को पवित्र करे, कैसे पवित्र कर सकता है? उस कुल को थोड़ी पवित्र करना है. अपना चैतन्य कुल है, उसको जानेगा, उसमें जो वृद्धि करेगा, उसको जानकर जो आनंद का अनुभव करेगा, उसी का कुल पवित्र हो जाता है. तो इसलिए बता रहे हैं कि उसे ही सच्चा पुत्र कहा जाता है. यहाँ कौन सा कुल अपना है? तो कुल का अभिमान करते हैं ना लोग, इस वजह से यहाँ पे उसका खंडन कर रहे हैं. हमारा कुल या हमारी जाति अच्छी, इस वजह से हम श्रेष्ठ. ऐसा नहीं है. जो कार्य करते हैं उस कुल में जन्म लेने के बाद, उससे वो अच्छे या बुरे फिक्स होता है, अन्यथा नहीं. क्या बताया मैंने? हाँ, उस कुल में जन्म लेने के बाद बताओ कि ऐसे कौन से एग्जाम्पल्स है जो अच्छे कुल चांगल्या कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा वाईट काम केलेले पण आहेत.
आणि विरुद्ध. कुठलाही कुळ असेल तर त्या कुळातून सुद्धा कोणी पुरुषार्थ करून चांगली गती प्राप्त करू शकलं. असे उदाहरण सांगा काय माहीत असले तर. ऐसे कौन जीव है? हाँ, श्रेणिक राजा. वो चांडाल होती है ना दीदी जी, वो चांडाल को हाँ राइट, वो एक एग्जाम्पल है. और एक चांडाल और था एक ना आता वो, है कि उसमें तो वो अच्छे कुल में नहीं जन्म, नीच गोत्र में जन्मा था, फिर भी सम्यक दर्शन की प्राप्ति कर सका. ऐसा नहीं है कि नीच गोत्र में जन्मेगा इसलिए सम्यक दर्शन की पात्रता नहीं होती, ऐसा नहीं है. क्यों? क्योंकि सभी नार की नीच गोत्री है, सभी त्रियंश नीच गोत्री है, फिर भी उनमें मनुष्यों में आधे मतलब नीच गोत्री भी है, उच्च गोत्री भी है, लेकिन सम्यक दृष्टि तो हर गति में है. इसलिए बता रहे हैं कि गोत्र भी आपको सम्यक्त्व में बाधक नहीं है, इसलिए कुल भी बाधक नहीं है. किसी भी कुल में जन्म ले तो भी सम्यक दर्शन प्राप्त कर सकते हैं. क्या बता रहे हैं? और सबसे बड़ा उदाहरण महावीर स्वामी जी का है ना, फिर वो तो सिंह की पर्याय में सम्यक दर्शन हुआ. बराबर. अभी आपने बोला ऐसे बहुत सारे एग्जाम्पल्स है पशुओं में. और मराठी पुरुरवा बिल पण येईल ना, पुरुरवा बिल. हाँ, पुरुरवा बिल. उस अवस्था में उसको पुरुरवा बिलला सम्यक दर्शन नहीं झालं. उन्होंने व्रत लिए थे लेकिन पुरुषार्थ किया, लेकिन सम्यक दृष्टि नहीं हुआ था अभी वो. ऐसे आता है ना. उदाहरण आहे हाँ वाल्मीकि ऋषींचं उदाहरण. हाँ, बहुत सारे ऐसे एग्जाम्पल्स आते हैं. तो समझ लेना कि कोई कुल हमें पवित्र करने वाला नहीं है और कोई कुल आपको अपवित्र करने वाला भी नहीं है. हमारे परिणाम होते हैं वो हमें उच्च या नीच दशा प्राप्त कराते हैं. और ऐसे बताओ एग्जाम्पल जो उच्च कुल में जन्म लेकर भी नीच कार्य किया हो जिन्होंने. मारीची. मारीची कोण था? आपल्याच की कोणाचा? आपल्या आदिनाथांचा नातू हो. आपलं काय यार असल्यासारखं. मतलब अच्छे कुल में जन्म नहीं लिया क्या उसने? लिया था, लेकिन परिणाम ऐसे हो गए कि अनेक भावों में निगोद अवस्था प्राप्त की, अनेक भावों में दुर्गति को गया वो जीव. मतलब परिणामों से कुल और जाति की प्राप्ति हुई. और क्या बता रहे थे? रावण भी है ना दीदी जी. हाँ, रावण का एग्जाम्पल क्या? हाँ बस. हाँ रावण त्रिखंडाधिपति है वो तो. मतलब अच्छे कुल में ही जन्म लिया था उसने, श्रावक कुल था उसका भी, लेकिन कार्य ऐसा किया जो एक्चुअली भक्ति उसकी भी अच्छी थी, नहीं ऐसे नहीं है, लेकिन एक गलती जीवन में कितना भारी पड़ा उसको, वो दुर्गति को गया. तो इसलिए बता रहे हैं कि कोई कुल या, और एक एग्जाम्पल है मेरे पास, अच्छे कुल में जन्म लेकर भी शुभम चक्रवर्ती. ठीक है, बराबर है. चक्रवर्ती जो भी है और वो अच्छे कुल में जन्म लेता है, लेकिन परिग्रह के साथ उसके भाव रह गए और वो मर गया तो नियम से नरक गति हो जाता है. तो इसलिए और कौन से चक्रवर्ती? ब्रह्मदत्त चक्रवर्ती, वो भी नरक गए. क्या? सोम. राजा सोम नव्हता का? वसु होता जो नरकात गेला. वसु भी नरक में गया. हाँ, उत्तम सत्य धर्म के संदर्भ में आती है उसकी कथा. बराबर है. और हाँ, कौन से धर्म के? दीदी से क्या आपण पण आहे ना. काय कोण बोललं? मी नाही. कौन से राजा वसु की कहानी कौन से धर्म के? उत्तम सत्य धर्म के संदर्भ में है ना. वसु, पर्वत और नारद तीनों मित्र थे. तो वसु सत्य धर्म के सत्यवादी है ऐसा कहा जाता था. श्रेणिक राजा का उदाहरण बताओ कैसे? सर्प डाल दिया ना महाराज जी के ऊपर. हाँ, मतलब अच्छे कुल में जन्म लिया था, लेकिन फिर भी परिणाम ऐसे विचलित हो गए और
वही आयु बंद होने से नरक में चला गया. और एक एग्जाम्पल है. हाँ, काय म्हणत होतं परत महेन? हाँ ना, वही तो एक एग्जाम्पल अगर हमारे सामने है तो हमें रियलाइज होता है ना कि कोई कुल या कोई जाति आपका उद्धार करने वाली नहीं है. हमारा कुल अच्छा है, घर अच्छा है, इसलिए हम अच्छे हैं, नेसेसरी नहीं है. मतलब कोई आपको हाथ पकड़कर मोक्ष ले जाने वाला नहीं है, या पकड़ के नरक निगोद भी ले जाने वाला नहीं है. तो किया किसने है? मैंने जो किया है ना, जो परिणाम किए हैं, जो पुण्य पाप किए हैं, उससे ही मुझे वो फल प्राप्त होने वाला है. एक एग्जाम्पल है. ब्रह्मदत्त चक्रवर्ती. हाँ, बताया ना वो. ब्रह्मदत्त चक्रवर्ती, शुभोम चक्रवर्ती दोनों नरक में गए. अच्छे कुल में जन्म लेकर भी ऐसा नीच कृत्य किया. और एक कौरव भी आएंगे ना. कौरव. बरोबर. कौरव किधर गए? हा, आता माहिती होतं ना हे उदाहरण, तुम्ही नाही सांगितलं. महाभारत तर माहिती असेल. आता रामायण सांगू नका. रावण सांगितलं की ते. रावण सांगितलं, राम लक्ष्मण झाले. लक्ष्मण पण चांगल्या कुळात जन्मला होता. रावणालाच पकडलात तुम्ही. लक्ष्मणाला विसरला का हो? लक्ष्मण क्यों गया नरक? नारायण और प्रति नारायण होते वो नियम से परस्पर का घात करके नरक जाते हैं. मैं जो बता रही थी उधर, श्री कृष्ण भी बराबर है. वो भी त्रिखंडाधिपति था, वो भी मरकर तीसरे नरक गया. सभी नारायण और प्रति नारायण समझ लेना. अभी हर एक का नाम मत बताओ. हाँ, दीदी जी, स्त्रियों में जो अपने आपने हमें अपना नहीं बनी थी, वो सेठ सुदर्शन जी थे ना, उनको वो रानी भी उठा लाती है ना, तो रानी तो उच्च कुल की होगी ना, वो जो उठा के लाती है. बराबर है, और बराबर. स्त्रियों में एक स्टोरी हमने ना वो प्रथमा युग में पढ़ी थी. वो रानी को ना कोई कुबड़ा आदमी होता है, उनसे मतलब उनके साथ आकर्षित हो जाती है. रक्ता रानी. तो वो रानी कौन सी रानी? रक्ता ना, रक्ता राणी. आणि काय त्याचं नाव? वो जीवनधर का, शायद जीवनधर की कथा है वो. यशोधर चरित्र में आता है. बराबर. हाँ, यशोधर चरित्र में उसकी रानी थी. तो वो भी होके अच्छा व्यवहार नहीं करती. बराबर. स्त्रियों में पता है ना वो कथा यशोधर चरित्र में आती है. वो यशोधर राजा था ना, वो उसकी रानी रक्ता जो माहूत था. सांगा आता कुबड्याला काय म्हणायचं? कुबडा मतलब कुबडा ही बोलते हैं ना. हाँ, पीठ बैंड. हाँ, तो उसकी पीठ. अभी बोलेंगे तो बहुत इजी होगा हिंदी में, नहीं तो मेरे सभी शब्द ही कुबड़े हो जाएंगे. अगर आप मराठी में बोलेंगे तो हमें कोई परेशानी नहीं. अगर हमारे अलावा कोई यहाँ पे नहीं है मराठी तो सॉरी हिंदी, तो आप शिक्षा आंटी नहीं है क्या? शिक्षा आंटी नहीं है? नहीं ना, वो आपने ऐड नहीं किया क्या? उनको हमने देखा, वो नहीं है शायद. मैंने 85 का ग्रुप में ऐड किया उनको. अच्छा, नहीं हमने भेजा तो था उनको. नहीं, ठीक आहे. मला सोपं झालं. बरं झालं तुम्ही मराठीत सांगा म्हणलं. काय सांगायचं होतं मला? यशोधर राजा होता आणि त्याची राणी रक्ता, ती त्या माहुताबरोबर आसक्त झाली आणि अनेक दिवस त्यांचा संबंध चालला, पण राजाला माहीत नाही आहे. ती रात्री जायची राजा झोपल्यावर त्याला भेटायला. आणि मग एक दिवस राजाला शंका आली की कुठं जाती म्हटल्यावर त्यांनी त्याचा पिछा केला, तर बघितलं राजाचं खूप प्रेम असतं तिच्यावर, पण ती माहुताकडे जातीये म्हटल्यावर हे बघितल्यावर त्याला वैराग्य झालं. पहिल्यांदा तर मारायसाठी तलवार काढली, दोघांचं पण शिरच्छेद करून टाकेल म्हणून. पण पुन्हा विचार आला की काय ह्यांना मारून मी पाप करू, जाऊ देत, नको, मी माझं आपलं वैराग्य घेऊन दीक्षा घेतलेलं बरं, असे भाव झाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कळालं. आता ह्यांनी डायरेक्टली सांगितलं नाही बहुतेक, पण तो काहीतरी म्हणतोय, सगळं हँडओव्हर करतोय वगैरे, हे दिसल्यावर तिला कळालं की ह्यांना काहीतरी शक आलेला असणार आहे बहुतेक, म्हणून ती म्हणती की आपण दोघं मिळून धर्म करू,
दोघं मिळून मोक्षाला जाऊ, काय दीक्षा घेऊ असं वगैरे. म्हणून कधी कोणासाठी थांबू नका. कोणी मिळून मिळून संसार धर्म करू शकत, संसार नाही धर्म किंवा मोक्षाला जाऊ शकत नाही. तर ती म्हणाली की आपण दोघं मिळून दीक्षा घेऊ, एक दिवस थांबा. मग आता ते इतके भोळे असतात का पुरुष, मला असं वाटत नाही, पण ते बिचारा बरं म्हणाला. आणि मोई असतात ना, भोळेच असते ते, पक्ष घ्यायला लागलाय. मी पुरुष नाही, मी स्त्री नाही, मी जीव आहे. आणि मग त्यावेळेस ती नाही, तो थांबला घरात. आणि मग त्यावेळेस तिने विषप्रयोग केला त्याच्यावर आणि त्यामध्ये त्याचा प्राण गेला. आणि मग त्याची पुढची कथा समजून घ्या जी असेल ती. तर मला सांगायचं होतं, किती पण चांगल्या कुळात जन्मली का नाही, चांगलं कुळ चांगली जाती मिळाली तरी सुद्धा अशा प्रकारचं कार्य घडू शकतं. म्हणजे परिणाम शेवटी माझ्या अधीन आहेत, त्या कुळ किंवा जातीच्या अधीन नाही आहेत. मग मी मोही बनायचं का निर्मोही हे मीच ठरवू शकतोय, मीच त्याच्यामध्ये पुरुषार्थ करू शकतोय. आणि अजून एक उदाहरण म्हणत होते मी, ते कोणाचं, तो राजकुमार ज्याला म्हणजे राजांनी अनाऊन्स केलं होतं ना की अष्टानिका पर्व चाललाय, तर अभक्ष खायचं नाही, हिंसा करायची नाही. पण राजकुमार अभक्षसेवी होता आणि त्यावेळेस चांडालाला बोलवलं होतं त्याला शिक्षा देण्यासाठी, नाही का. ते एकाच कथामध्ये दोघांचं पण उदाहरण आलं. मग तो चांडाळ मुनींच्या उपदेशाने प्रभावित झाला होता आणि तो त्या राजकुमाराची हिंसा करायला गेला नाही. राजकुमाराने हिंसा केली होती म्हणून त्याला मृत्यूदंड दिला राजाने. आणि त्याचं हँगओव्हर टिल डेथ ते करण्यासाठी त्याला बोलवलं होतं चांडाळाला. चांडाळ म्हणाला चतुर्दशी मी नाही करणार वध. म्हटल्यावर दोघांना पण उचलून समुद्रात टाकलं होतं राजाने, मगरमच्छ असलेल्या समुद्रात. पण याची रक्षा झाली चांडाळाची, पण राजकुमाराचं त्याच्यामध्ये घात झाला. म्हणजे म्हणायचे आपली दुर्गती कोणी केली, स्वतः त्या राजकुमारांनी स्वतःची दुर्गती केली. आणि इकडं चांडाळ असून सुद्धा त्यांनी चांगल्या परिणामांनी पुरुषार्थ करून त्यातून बाहेर पडला. काय सांगत होता का कोण? आटे की मुर्गी की कथा में भी वो राजकुमार और उनकी वही है, यशोधर चरित्र वही है, उसी में आया. आगे उसकी कथा वही आगे जाती है, तो देख लेना. मतलब एक एग्जाम्पल बताना था मुझे. ऐसे असं सगळ्या कुळामध्ये जातीमध्ये आपण जन्मून आलो पण पुरुषार्थ केला नाही. चांगलं कुळ मिळून किती फायदा केला हो आपण आजपर्यंत. किती कुळ म्हणले माहिती का तुला भैया? मी तुम्ही पण नव्हता ना. किती कुळ म्हणले सांग? पुढं 1,00,000 कोटी इतके कुळ आहेत एकूण जगामध्ये म्हण किंवा विश्वात काय असेल ते ऑल ओव्हर. 199 लक्ष कोटी ऐकलंय ना संख्या? तुमच्याकडचीच ऐकली आहे मी फलटणला झालेल्या प्रवचनमध्ये. तर इतके कुळ आहेत. मग तेवढ्या सगळ्या कुळामध्ये कुठलं कुळ चांगलं आहे हो? जैन म्हणजे उच्च गोत्राला तुम्ही नाव टाकाल की चांगलं म्हणून, पण मी तिथं जाऊन जर माझं कल्याण करेन तर ते कुळ कुठलंही असू दे ते चांगलं म्हणलं जाईल. पण ते कुळ माझं कुळ नाहीच आहे मेन, कारण मी जीव आहे ना, मी शरीर नाही आहे. हे शरीराच्या कुळाला तुम्ही कुळ म्हणताय. वास्तविक माझं कुळ काय आहे? चैतन्य हे माझं कुळ आहे. आणि त्याला आपण जाणत नाही तर तुम्ही कुठल्याही कुळात जन्मा किंवा कुठल्याही जातीत जन्मा, त्याच्याने उद्धार होणार नाही. म्हणून सांगताय चैतन्य कुळाला जो पवित्र करतो तो खरा पुत्र. आणि ते सोडून अन्य सगळ्या पुत्रांशी आपण मोह करतोय, तर मग ज्यांनी पवित्र केलं त्याच्याशी मोह करायचा. काय प्रज्वल, किती मोह करायचा सांग आई वडिलांनी तुझं? म्हणजे ज्या आता आदिनाथांचे पुत्र बाहुबली भरत हे मोक्षाला गेले, किती त्यांच्याबद्दल घरातल्यांना अभिमान. माझा मुलगा आहे बरं का जो मोक्षाला गेला ना, आता जस्ट आत्ता गेला ना, तो माझाच मुलगा. असं काय करताय हो तुम्ही? त्याच्याकडं बघून आपली महानता काय, त्याचं कोरिलेशन जरा तरी काही. कोणी दीक्षा घेऊ दे, मोक्षाला जाऊ दे, नाहीतर ते काय म्हणायचं वैरागी होऊ दे, तरी सुद्धा ज्याचं त्याचा पुरुषार्थ स्वतंत्र आहे.
मागं सांगितली होती ना कथा, ती अनाथ मुनी म्हणायचे त्यांना, आठवते? त्या एका सेठजींना रोग झाला असाध्य. म्हटल्यावर कोण त्यांच्या घरातले त्यांना जवळ करेनात. मग त्यांना एका रूममध्येच टाकलेलं आणि सगळं तिथं द्यायचे करायचे वगैरे, पण त्यांना तिथं राहावे ना. म्हटल्यावर ते सारखं येऊन मिक्सअप व्हायचे, घरात मुलं होती त्यांना घ्यायचे. म्हटल्यावर त्या घरातल्या सुनेला मुलांना वगैरे आवडे ना की ते मुलांना घेत आहेत म्हटल्यावर. मग ते सारखं त्यांना वाईट टाकल्यासारखं करायला लागले. म्हटल्यावर त्यांना घरात राहायला, काही जगायला सुद्धा नको वाटायला लागलं. म्हटल्यावर मरायचा विचार आला डोक्यामध्ये. घर सोडलं आणि जंगलात निघाले. तर जंगलात गेले मरायच्या इच्छेने, पण जंगलात भेटलं कोण? मुनिराज भेटले. आणि भेटल्यावर त्यांच्याकडे राहू लागला. म्हणजे पहिला मुनींनी विचारलं ना की इथं कसं काय आला वगैरे. त्याला तहान लागली होती म्हटल्यावर मुनींना त्यांनी पाणी मागितलं. तुमच्या कमंडलूत पाणी आहे, मला पाणी पाहिजे. मग त्यावेळेस रात्र झाली होती. मुनी तर ध्यानस्थ होते, त्यांनी मौन सोडलं नाही किंवा ध्यान सोडलं नाही. पण जवळ बसणारे कोणीतरी ब्रह्मचारी होते, त्यांनी उपदेश दिला की आपल्याला रात्री जर भोजन पान केलं तर त्याचा महान दोष लागतो. तर तू काय कर, एका दिवसाची साधना कर, बघ त्याच्या निमित्तात तुला फार मोठ्या पापाचा नाश होईल तुझ्या. असं त्यांनी भरपूर उपदेश असा चांगला दिला. तू आत्मा आहेस, तू तर शरीर नाहीस, क्षुधा तृषा परिशह तुझ्यामध्ये नाही आहे, असं त्यांनी उपस्थापना केली त्याची चांगल्या शब्दाने, चांगल्या उपदेशाने. आणि त्यांनी ठीक आहे म्हणून स्वीकारलं आणि सकाळी सूर्योदयापर्यंत त्याग केला. आणि मग तिथंच बसून राहिला मुनींच्या चरणाशी. आणि पहाटे मुनींनी जेव्हा ध्यान सोडलं सकाळ झाल्यावर, त्यावेळेस त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला उपदेश दिला. तो इतका आवडला त्याला, इतका की तो संघात राहू लागला. आणि त्यांनी येऊन पहिल्यांदा आपली कथा सांगितली होती की मला मरायची इच्छा आहे आणि मला जगायचं नाही आहे. मग त्यावेळेस त्याला परावृत्त केलं त्या मरणाच्या विचारापासून महाराजांनी. आणि मग तिथं राहून लागला आणि त्याच्यानंतर त्याची दीक्षा झाली. दीक्षा झाली तर अध्ययनपूर्वक जे काय अनुभवपूर्वक केलं होतं ना कार्य, भावलिंगत्व प्रगट झालं. आणि आता हळूहळू काय झालं, आपल्या साधनेमध्ये असायचे ते, कोणाच्यामध्ये अध्यात्ममध्ये नाही, कोणाचं काय घेणं देणं नाही, इष्ट अनिष्ट नाही, काय नाही, आपली आपली साधना करणार आणि स्वाध्याय आदीमध्ये असणार. तर त्यांचा क्षयोक्षम, त्यांची विशुद्धी इतकी वृद्धिंगत झाली की रोग तर शरीरातला सगळा नष्ट झाला. कशामुळं? अंतरंग बहिरंग दोन्ही कारणं मिळाली होती. बहिरंग कारण काय? जंगलात राहत होते ना, शुद्ध हवा, ती वायू, तिथलं खानपान सगळं शुद्ध, ह्या सगळ्या निमित्तामध्ये शरीराचं सगळं परिवर्तन झालं. म्हणून जंगलात राहावं म्हणतो तुम्हाला आमच्याजवळ. आणि अंतरंग म्हणजे त्या उपदेशाने ते नवून निघाले होते आणि त्यामुळं विशुद्धी अशी वाढत गेली की अंतरंग परिणाम इतके पवित्र झाले, निर्मळ झाले, आत्म्याचा अनुभव सुरू झाला की कर्मांची इकडं निर्जरा, त्या रोगाची, त्या पापांची सगळी निर्जरा झाली आणि सुंदर शरीर प्रगट झालं. पण आता त्याचा काही विचारच नव्हता त्यांना, शरीराचं काय, मी काय शरीर नाही आहे. आणि साधना अशी करू लागले की त्यांची ख्याती वाढली. प्रवचनातून जे काय ते सांगायचे ना, इतकं त्यांना सगळ्यांना आवडायचं, सगळ्या प्रवचन ते. आणि मग दूरदूरपर्यंत असं त्यांचं नाव लौकिक झालं. आणि ही चर्चा गेली हळूहळू त्यांच्या घरात. म्हणजे कोणा, जिथं वाईट टाकलं होतं ना त्या घरात पोचली ही चर्चा. आणि त्या गावातला राजा म्हणजे श्रेणिक, मग श्रेणिकाला पण कळाली ही न्यूज. तर श्रेणिक राजा त्या जंगलापर्यंत, त्या वनापर्यंत आला होता आणि तिथं त्यांनी विचारलं की इथं एवढं सगळ्या झाडांना वेगळे ऋतूतले सगळे फुलं फळं आली होती, कारण त्यांना अशी विशुद्धी, अशी महात्म्य प्रगट झालं होतं की सगळी सुबकता होती बाजूला. मग त्यांनी विचारलं श्रेणिकाने की या जंगलात, या वनामध्ये इतकं सगळं कसं काय बहरलेलं. मग त्या माळीने सांगितलं इथं अनाथ मुनी राहतात. मग ते खटकलं वाक्य श्रेणिकाला. म्हटलं अनाथ मुनी का म्हणताय, कधी मुनी अनाथ असतात का? मग सनाथ असतात का? कसे असतात हो? मग त्याला जिज्ञासा झाली की मग त्यांना अनाथ कसं काय म्हणताय, असं त्याला शंका झाली. आणि तो त्या जिज्ञासेपोटी गेला त्या मुनींच्या चरणाशी ऐकायला म्हणून. आणि जाऊन बसला तिथं समोर आणि प्रवचन चालू होतं. प्रवचन ऐकून हा सुद्धा प्रभावित झाला आणि त्याच प्रवचनाला पहिल्या रोमध्ये येऊन पळत पळत बसले होते सगळे घरातले लोक.
हां, जे कोणी असतील ना घरात मागं मुलं मुली त्यांचे नातवं वगैरे सगळे येऊन आमचे मुनी. हां, कोण हो? प्रवचन संपलं की सगळेजण येऊन काय सांगायला लागलेत एकमेकांना, आमचे मुनी आहेत बरं का ते, म्हणजे आमचा मुलगा आहे, आमचं नवरा आहे, आमचे वडील आहेत, असं येऊन सगळे एकमेकांशी तिथं चर्चा एकमेकांमध्ये. आणि मग श्रेणिकांनी ऐकलं हे, म्हणले ह्यांना अनाथ मुनी का म्हणतात. मग ते तिथं कोणी सांगितलं नाही म्हटल्यावर मुनींनाच जाऊन विचारलं श्रेणिकांनी, कसली डेअरिंग. आणि म्हणले तुम्हाला असं का म्हणतात अनाथ मुनी. मग त्यावेळेस मुनींनी त्याला अध्यात्म सांगितलं. त्यातून हे सगळं कळालं होतं लोकांकडनं की ते घरातून सोडले गेलेत म्हणून त्यांना लोक अनाथ म्हणतात. मग मुनींना विचारल्यावर मुनींनी त्याचं शास्त्रीय भाषेत उत्तर दिलं. का म्हणायचं अनाथ मुनी. अध्यात्म सांगा योगिता ताई. कोणाचे नसल्यामुळं मी माझाच आहे. माझा नाथ माझा स्वामी मीच आहे या जगामध्ये, म्हणून मला बाहेर कोणाचं नाथ बनायचं नाही किंवा मी कोणाचा नाथ नाही किंवा माझं कोणी नाथ नाही बाहेर. मग तुम्ही मला अनाथ म्हणा, सनाथ म्हणा, नाथ म्हणा, मला काय फरक पडत नाही. हां, म्हणजे मी तर आत्मा आहे. मग या आत्म्याचं रिलेशन कोणाशी आहे, बाहेर कोणाशीही नाही. म्हणून सांगितलं त्यांनी की न कोणी पुत्र आहे, न पिता आहे, न कुळ आहे, न जाती आहे, न मग कशाचं तुम्ही अहंग करताय हो, कशाच्या मागं लपतोय किंवा कशाचा आपण गर्व करतोय. म्हणून बाहेर कुठलीही गोष्ट तुम्हाला तुमचं भवितव्य ठरवणारी नाही आहे. जसं सांगितलं होतं, एक चोर होता आणि तो फार चोऱ्या करायचा, पकडला जायचा नाही, तर एक दिवस पकडला गेला आणि तो होता मोठ्या कुळातला. आणि मग त्याला पकडल्यावर जेलमध्ये घालताना तो तयार होईना आत जायला. म्हणला मला कसं तुम्ही पकडू शकता. मग त्या जेलरनी आपलं कड्या घातल्या पहिल्या हातात, साखळ्या काय म्हणायचं बेड्या, आणि त्याला आत ढकललं आणि म्हणले आता बोल काय बोलायचं पहिल्यांदा. मग तो म्हणाला की माझ्या परदादांचे परदादा असे होते, त्यांचे दादा तसे, त्यांचा मुलगा असा, त्यांचा मुलगा असा, आणि म्हणजे माझे वडील इतके मोठे कुळवान, जातीवान, श्रीमंत किंवा एक पदवीधर असं वगैरे त्यांनी सगळ्यांची ओळख करून दिली आणि स्वतःवर आला. म्हटला इतक्या मोठ्या कुळातला मी मुलगा आहे आणि तुम्ही मला जेलमध्ये कसं घालताय. तर जेलरनी एका वाक्यात त्याला शांत केलं माहिती का. काय म्हणलं, म्हणले ठीक आहे, एक वेल असती ती खूप चांगली वेल वाढली आहे, म्हणजे ही सगळी जी परंपरा आली आहे ना तुझी, हे सगळे तुझ्या कुळातले लोक एकापेक्षा एक श्रेष्ठ होते, उत्तम विचारवाले होते, पण त्या वेलीवर लागलेलं हे सडलेलं फळ आहे, म्हणजे तू. असं त्याला सांगितल्यावर त्याला ते ऐकवलं नाही आणि वाईट वाटलं. त्याच्यातून त्याची ती परिणती सुटली. कशासाठी सांगायचं होतं, चांगलं कुळ मिळालं म्हणून तुम्ही त्याचा गैरवापर कराल तर नियमाने, आणि बाहेरचं काय संसाराच्या दृष्टीने सगळं करताय ते गैरच आहे सोडा. धर्माच्या दृष्टीने जो पण कुळ मिळाले त्या कुळामध्ये प्रगती करा ना, आत्म्याच्या विषयी, साधनेच्या विषयी, तर ते कुळसुद्धा पवित्र झालं. म्हणून सांगतायत आपल्याला बाहेर कोणाला पवित्र करायचं नाही आहे किंवा त्याच्यामुळं मी पवित्र नाही आहे, तर मी स्वतःला जाणेन तर माझी पवित्रता स्वयं प्रगट होणार. म्हणून अशा आत्म्याचा आश्रय घ्या तर ते कुळसुद्धा चांगलं म्हटलं जाणार. नाहीतर ते गोत्र नीच असू दे नाहीतर उच्च असू दे, ते सुद्धा मला माझ्या आत्मानुभूतीमध्ये बाधक नसतं. म्हणून सगळे किती नारकी हो, मनुष्यांपेक्षा सुद्धा असंख्यात पट तिर्यंच्या सम्यक दृष्टी आहेत, त्याच्यापेक्षा सुद्धा नारकी अधिक आहेत, ते सम्यक दृष्टी आहेत. म्हणजे सगळे नारकी पंचेंद्रिय आहेत पण सगळे तिर्यंच पंचेंद्रिय नाही आहेत. म्हणून सांगितलं की मनुष्यांपेक्षा हे सगळी संख्या जास्त आहे. उलट नीच गोत्रात जन्मून सुद्धा सम्यक दृष्टी आहेत ते जीव. काय असतं सम्यक दर्शन म्हणजे स्वतःचा अनुभव करणं, स्वतःला आत्मा मानणं, जाणणं, ही क्रिया ते करू शकणार नाहीत का हो. म्हणजे हे ज्ञान त्यांना नसणार का. मग कुठल्या तिथं कुळाची गरज आहे. नारकींचं कुठलं कुळ असतं,
ते काही वडिलांपासून जन्मत नाहीत, मग कुठलं कुळ आणि कुठली जाती, गोत्र असतं फक्त त्यांना, ते पण नामकर्माचं भेद असल्यामुळं कुळ हे कुठल्या कर्मामध्ये येत नाही. गोत्र हे कर्म आहे, तर त्यांना नीच गोत्राचा उदय असतो नियमाने जन्मापासून ते मरेपर्यंत. आणि मरून कुठं जन्मता तो नारकी? नाही, नारकी कधी एकेंद्रिय होत नाहीत. देव होतात एकेंद्रिय, पण नारकी नियमाने पंचेंद्रिय तिर्यांची किंवा मनुष्य होतात. नियमाने सगळे नारकी मरून मग ते कुठेही जन्मतील, पण पंचेंद्रिय तिर्यांचेच होणार आणि मनुष्य होणार. ह्या दोनच गतींमध्ये जन्मू शकतात, न एकेंद्रिय न विकलत्रय, कुठल्याही अन्य गतींमध्ये जन्मत नाहीत. इवन देवसुद्धा जन्मतील तर एकेंद्रिय आणि पंचेंद्रिय, विकलत्रय सुद्धा होत नाहीत. तर ठीक आहे, मला म्हणायचं होतं की नारकी 7व्या नरकातला नारकी मेला तर कुठं जन्मतो? नियमाने पंचेंद्रिय तिर्यांच्यामध्येच जन्मतो आणि असा क्रूर होतो. कारण तिथं कोणी असेल विरळा जीव की सम्यक दृश्यांसहित तिथं 33 सागर राहील, काही कमी जास्त धरून. पण नियमाने अनेक तिथले असलेले नारकी मिथ्यात्व सहितच 33 सागर काळ काढलाय. म्हणजे काय केलं? इतक्या पापाचा आश्रव बंद केलाय, इतकं ते मिथ्यात्व दृढ झालेलं आहे, त्याच्या सहित जन्मणारवर तर अशा सिंह आदी क्रूर पशूंमध्ये जन्मतो. म्हणून सांगतात की नीच गोत्र सहित जन्मणार तर त्याच परिणामाने पुढं वर आला तर पुन्हा नीच गोत्री होतो. मग आपलं असलं महाभाग्य आहे की आपल्याला उच्च गोत्र मिळालंय, उत्कृष्ट कुळ मिळालंय, सगळं संयोग असा मिळालाय, तर आपण किती त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे, असं माताजींनी सोलापूरमध्ये सांगितलं. जेव्हा पहिल्यांदा 2001 मध्ये आल्या अम्मा, 2000 आणि 2001 मध्ये, तर त्यावेळेस जे असे प्रवचन झाले होते ना अम्मांचे, इतके लोक प्रभावित झाले होते ना. आणि काय म्हणायचं, दीक्षेनंतर पहिल्यांदा अम्मा आल्या होत्या सोलापुरात 12-15 वर्षांनंतर. त्यामुळं इतक्या लोकांवर ते शब्द प्रभावी ठरले होते. त्यामुळं अनेकांनी अनेक गोष्टी स्वीकारल्या, बदलल्या आपल्या जीवनामध्ये. मग आपल्याला पण हे मिळालं आहे असं सगळं उत्कृष्ट, तर आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. लगेच संसार सोडा म्हणून सांगत नाहीत कोण, पण जे करतोय त्याचं परीक्षण करा ना, आणि करू शकतो त्या गोष्टींचा स्वीकार करा. म्हणजे आपण देऊ शकतो धर्मासाठी वेळ, किंवा आपण तेवढा पुरुषार्थ करू शकतो प्रत्येक रीतीने, मन वचन कायेने, किंवा काय आपण जाऊन तिथं स्वतः सेवा रूपाने किंवा अध्ययन रूपाने, ध्यान रूपाने सगळा पुरुषार्थ करू शकतो, पण करत नाही आहे. मग हे समजतं आपल्याला की असं सगळा संयोग चांगला मिळाला आहे, तर त्याचा मला फायदा करून घ्यायला पाहिजे. काय करू शकतो सांग गोंदियामध्ये? सगळं करतोय म्हण की, ध्यान स्वाध्याय करतो ना. ऐकले मी तिथं मंदिर आहे जवळ म्हणून, जायचं मंदिरात, जायचं, काय आपल्याला जमत असेल प्रक्षाल करायचं, स्वाध्याय करायचं, तिथं ध्यान करायचं, आपल्या जवळ असणाऱ्यांना सांगायचं इवन. म्हणजे आपल्याला इथं मिळालंय ते बाहेर सगळ्यांना माहीत नाही आहे ना. म्हणजे आता भाऊ लहान गिरनारला गेला होता जस्ट मागच्या वर्षी, म्हणजे 10 दिवसाखाली. तर त्याच्याबरोबर 30 मुलं होती, पण सगळी आउट ऑफ महाराष्ट्र होती. कोणी MP, UP, तिकडचे सगळे, गुजरात वगैरे तिकडची होती. तर ते एक त्यांचं ग्रुप आहे, त्याच्यातून ते गेला होता त्यांच्याबरोबर. मग आता सांगितलं मला, सगळेजण फार छान पूजन करतात, असं ते भक्ती ओतून करतात ना तिकडची लोक. मग त्यांचं बघणं करणं हे सगळं आपल्याकडच्या लोकांना अजब गजब वाटत असते. मग ते बघून हे प्रभावित पोरगं आमचं, आणि म्हटला की फार ते छान पूजन करतात, असं काय काय त्यांचं डिवोशन जास्त असतं सगळं करण्यामध्ये. यात्रेमध्ये पण सगळीकडं मिळालं तर खायला मिळालं, नाही तर नाही, कुठं कसं चढावं लागलं, तपस्या, सगळी तपस्याच की, खायला किंवा प्रवासाचं वगैरे कष्ट. पण कशामध्ये त्यांचं काय आकुलता नसते असं म्हणा. तर ते बघून त्यांनी मला सांगितलं सगळं असं असं, त्या सगळ्या मुलांमध्ये चांगले गुण खूप आहेत असं. मग आम्ही इकडनं काय सांगणार, म्हणलं त्यांना ध्यान माहीत नसतं, तू ध्यान सांग. म्हणजे त्यांच्याकडून तुला काहीतरी मिळतंय ना, तर आपल्याकडून मिळवून नाही त्यांना, कारण त्यांना हे परिचय नाही आहे इकडचं लोकांचं
ओळख नाही आहे, कधी इकडे येऊन माहीत नाही आहे त्यांना, तर आपल्या सहवासात आले तर त्यांना एवढी शिकवण द्यायची. ते म्हणलं मी काय पंडित आहे का? म्हटलं पंडित लागतो का असल्या काय गोष्टीला? जे आपल्याला येतं ते 4 शब्दामध्ये म्हणजे असल्या ठिकाणी पुढं जाणार नाही बरं का. आणि तुमच्या कंपनीमध्ये किती पुरुषार्थ करता हो, येत नसलेल्या गोष्टी शिकायला जात नाही पुढं. नवीन नवीन कोर्स लावून शिकताय आणि जाऊन ते इंटरव्ह्यूला फेस करायचं म्हणजे आपल्याला माहीत नसलेलं जाऊन सांगावं लागतं तिथं. असं मग अशा ठिकाणी का नाही करायचा पुरुषार्थ? म्हणून सांगितलं दुसऱ्यासाठी नाही तर आपल्यासाठी ते संस्कार आहेत. म्हणून इतर कोणी मिळाले तरी पण आपल्याला त्या तुमच्या क्षेत्रामध्ये तिथं कोणी असतील तर त्यांना पण हे द्यायचं आपण. आता माताजी सांगतात सम्यक अर्चना हे पुस्तक, त्याच्यामध्ये सगळं पूजा कशी करायची हे लिहिलं आहे ना अम्मांनी. प्रत्येक अर्घ्यानंतर ध्यान कसं करायला पाहिजे हे सगळं विस्तृत लिहिलं आहे. ते अनेकांना मिळाली पुस्तकं तिकडच्या, तर किती लोकांना आवडली ती. MP मध्ये अनेकांना मिळाली ती आत्ता पुस्तकं. तर अनेकांची रिप्लाय आले की अशी पूजा करायची असते आपल्याला माहीतच नाही. म्हणजे आपल्या सहवासात आले तर आपण त्यांना हे समजून द्यायचं आणि थोडासा ध्यानाचा प्रयोग घ्यायचा. कोणी असतील बसणारे ऐकणारे तर अवश्य सांगायचं, कारण हेच आपल्यावर पुन्हा संस्कार दृढ होतात. म्हणून स्वतःला जाणून करा जे करताय ते. हो, सांग महेन. जो जाणीवी देत आहे तो जीव आहे. जो जाणतो आहे तोच मी आहे. शरीर म्हणजे मी नाहीच. हा म्हणजे परद्रव्यापासून भिन्न आहे, स्वतंत्र आहे. हा मी निजशक्तीवर चैतन्य शक्तीवर जगणारा आहे, परद्रव्यावर नाही. मी अखंड आहे, एक आहे. हा मी सच्चिदानंद स्वरूप शुद्ध भगवान आत्माच आहे. नमो हरिहंताण.